शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आज या ठिकाणी तारीख आहे 11 तारीख 11 मे 12 मे 12 मे तारीख आहे. चौकडं ढगाळ असं वातावरण आहे. तर या काळामध्ये काही ठिकाणी पाऊस पण पडत आहे. काही ठिकाणी या ठिकाणी विजांचा कडकडाटासहित गारपीट पण या ठिकाणी काही ठिकाणी हवामान विभागाने या ठिकाणी सांगितलेले आहे. तर अशा काळामध्ये जे काही आपले डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत तर यांनी आपले जे काही फळबागा आहे याचं व्यवस्थित नियोजन होण्यासाठी किंवा फळावरती डाग येऊ न देणे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा या ठिकाणी डाग येत नाही किंवा फवारणीचं नियोजन थोडं मागं पुढं जरी झालं तरी ते चालून जातं. पण खरा आता जो काही फळ आपल्याला बागा सांभाळायचे खरी अवस्था ही आहे. इथून पुढे आपल्याला ताकद लागणार आहे किंवा टाइम टू टाइम मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगतो की इथून पुढच्या ज्या काही फवारण्या आहे त्या तुम्हाला अतिशय काटेकोर 5 ते 7 दिवसाच्या अंतराने मोसम पाहून किंवा हवामान पाहून या ठिकाणी आपल्याला फवारण्या करायच्या आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की काही शेतकऱ्यांचा प्रश्न येतो की साहेब आमच्याकडं पहिलाच पाऊस पडला तर पहिला पाऊस पडल्यानंतर फवारणी घेणं गरजेचं आहे का? तर 100% मागील 2-5 वर्षापासून किंवा 8-10 वर्षापासून आपण एक बघितलेलं आहे की जेव्हा पहिला पाऊस पडतो तर फंगस डेव्हलप होतं आणि अशा काळामध्ये जी काही आपली सेटिंग झालेली हिरव्यातली फळं आहेत तर या फळावरती असा एक गोल चट्टा पडतो, ज्याला पिवळा चट्टा म्हणतात, काही ठिकाणी नायटा म्हणतात. आणि मग पुढे जाऊन याला आपलं सारखं लक्ष त्याच्यावर जातं जेव्हा आपण बागेमध्ये जातो. तर हा तुम्हाला येऊ द्यायचा नसेल तर काही फवारणी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. तर त्याच्यामध्ये अतिशय प्रभावी फवारणी म्हणजे पहिला पाऊस तुमच्याकडे थोडा झाला असेल, पाणी वाहिलं असेल तरी तुम्हाला पहिली फवारणी या ठिकाणी घेता येईल. तुम्हाला मर्जर 2.5 ग्रॅम किंवा रिडोमिल 2.5 ग्रॅम आणि त्याला जोडी व्हॅलिडामायसिन म्हणजे एक आपण अँटीबायोटिक आणि बुरशीनाशक असं दोन्हींचं कॉम्बिनेशन या ठिकाणी देतोय. आणि त्या कॉम्बिनेशन मधून काय होतं की तुम्हाला जे काही फंगस डेव्हलप होतं ते होणार नाही, परिणामी फळावरती कुठलाही चट्टा येणार नाही. दुसरं आहे, तुम्हाला ते उपलब्ध झालं नाही तर तुम्हाला नॅटिओ या ठिकाणी 0.5 ग्रॅमने पर लिटर प्लस व्हॅलिडामायसिन 1 मिली हा स्प्रे अतिशय उत्तम आहे, याचाही तुम्हाला वापर करता येईल. त्याचबरोबर या ठिकाणी समजा ते तुम्हाला अनावधानानं उपलब्ध झालं नाही तर स्कोर 0.5 मिली आणि कवच 2 ग्रॅम याची फवारणी सुद्धा अतिशय उत्तम आहे, याचा पण तुम्हाला वापर करता येईल. त्याचबरोबर अजून काय करता येईल तर M45 2.5 ग्रॅम आणि किटाझिन 1 मिली याचाही तुम्हाला वापर करता येईल. हे पण एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. आणि यापैकी कुठली एक फवारणी तुम्ही स्टार्टिंगला पाऊस झाल्यानंतर करून घ्या, वाट पाहत बसू नका. ज्या ज्या शेतकऱ्यांकडे तेलाचा थोडाफार प्रादुर्भाव आहे तर अशा शेतकऱ्यांनी आता तुम्हाला हाय पॉवर रहाणे ॲग्रोचं अतिशय तुम्हाला चांगलं प्रोडक्ट आहे आणि हे तुम्ही आवर्जून तुमच्याकडे मागून ठेवा. हाय पॉवर 2 मिली प्रति लिटर घेऊन जेव्हा आपण फवारणी करतो तर या काळामध्ये जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य दोघांना कंट्रोल करण्याची ताकद याच्यामध्ये आहे आणि खर्च लिमिटेड आहे. ज्याला काय म्हणू आपण, कमी खर्चामध्ये आपल्याला चांगले रिझल्ट हाय पॉवरचे आहेत. भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी वापरलेलं आहे आणि म्हणूनच शेतकरी आवर्जून त्याला मागत पण असतात. तर या ठिकाणी मी विनंती करतो की या ठिकाणी त्याचाही वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर ज्या लोकांकडे तेले आहे त्याचबरोबर त्यांना सेटिंग जेव्हा त्यांची पूर्ण पार झालेली आहे तर त्यांना कॉपर सारखी फवारणी किंवा कॉसाइड सारखी फवारणी त्याला जोडी 2 ब्रोमो 2 नायट्रोप्रोपेन 0.5 ते 1 ग्राम पर लिटर घेऊन स्टेप्टोचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमी ठेवून, म्हणजे आता 50 लिटरला 6 ग्रॅम आहे तर थोडंसं आपण वाढवू शकतो, 10 ग्रॅम पर्यंत पण देऊ शकतो 50 लिटरसाठी. तर अशी एक फवारणी एखादी जायला पाहिजे. विशेष करून तेल्या थोड्याफार प्रमाणामध्ये जेव्हा आपल्याला दिसतो त्याच्यावर जर आपण उपाययोजना केल्या तर आपल्याला लवकरात लवकर कंट्रोल चांगला मिळून जातो. तर आजचा व्हिडिओ हा याच्यासाठीच होता की पहिला पाऊस झाल्यानंतर फवारणी घ्यावी की नाही आणि घ्यायची तर कुठली घ्यावी. तर तुम्हाला मी नॅटिव्ह अधिक व्हॅलिडामायसिनचं सांगितलेलं आहे. मर्जर 2.5 ग्रॅम किंवा रिडोमिल 2.5 ग्रॅम प्लस व्हॅलिडामायसिन 1 मिलीनं घेता येईल. स्कोर कवचचा तुम्हाला आहे ऑप्शन. त्याचबरोबर अँटीबायोटिक जर M45 2.5 ग्रॅम किटाझिन 1 मिली याचं पण घेऊ शकता.
त्याचबरोबर या ठिकाणी तेल्या असेल तर एखादी फवारणी तुम्हाला हाय पॉवरची पण घेता येईल. अशा प्रकारे यापैकी कुठली तरी एक फवारणी या ठिकाणी तुम्ही घ्या आणि आपल्या बागेला या ठिकाणी संभाव्य रोगापासून आपला बचाव करा. अर्थात केमिकल खतांचा सुयोग्य वापर करा, पाण्याचा सुयोग्य वापर करा, जेणेकरून आपल्या बाग सुदृढ राहतील. पिकअप 90 साईजसाठी चांगलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. महाराष्ट्रभर शेतकरी या ठिकाणी वापरत आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असेल तर आज संध्याकाळी आपण लाईव्हमध्ये 1 तास चर्चा करणारच आहोत. तर रहाणे ॲग्रोबायोटेकमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि मी साईनाथ रहाणे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.